पालघर जिल्ह्यातील प्रलंबित वनजमिनींचे प्रश्न, जनतेच्या खिशाला कात्री लावणारी स्मार्ट मीटर योजना, वाढती बेरोजगारी आणि शेतकरी, शेतमजुरांच्या विविध मूलभूत समस्यांविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व त्यांच्या सहकारी संघटनांच्या वतीने सोमवार जानेवारी 19 रोजी चारोटी नाका ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एका भव्य लॉंग मार्चचे आयोजन करण्यात आले. सुमारे 10 ते 12 हजार आंदोलकांच्या प्रचंड जनसमुदायामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी 2 दिवसांची विशेष अधिसूचना जारी करत अवजड वाहनांना बंदी घातली असून हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्गांचे नियोजन केले होते. या मोर्चाची सुरुवात डहाणूतील चारोटी नाका इथून करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व डॉ. अशोक ढवळे, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या नेत्या कॉम्रेड मरियम ढवळे, राज्य सचिव अजित नवले आणि आमदार विनोद निकोले यांनी केले. जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा, जव्हार, विक्रमगड आणि पालघर या सर्वच तालुक्यातून आदिवासी बांधव, शेतकरी आणि कष्टकरी 2-3 दिवसांची शिदोरी आणि लाल झेंडे घेऊन या संग्रामात सामील झाले होते. महाराष्ट्र लाईव्ह न्यूज तलासरी तालुका प्रतिनिधी संतोष ठाकरे. आवाज येत या